मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र 425508 हा रावेरचा पिनकोड नंबर आहे। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। आजच्या कार्याचा विषय हा ज्योतिषशास्त्रीय संबंधी आहेच, परंतु त्यासोबत कर्म संबंधित पण आहे। आजच्या विषयाला कारण आज माझ्याकडे तथाकथित लोक आले होते नाशिकचे। नाशिकच्या त्यांना मी जीवनाच्या अखेर संबंधी जे ज्ञान करून दिलेलं होतं ते तंतोतंत खरं ठरलं। या व्यक्ती नाशिकच्या मूळच्या नाहीत, या व्यक्ती मूळच्या मुंबईच्या। आता मुंबईला असताना मी हे भाकीत वर्तवलेलं होतं आणि काही कारणास्तव त्यांना नाशिकला यावं लागलं आणि तो जागा बदल झाला। या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि कार्याला सुरुवात करूया। या व्यक्तींचं मुंबईला आयुष्यमान आणि नाशिकला आल्यावर अल्पायुषी योग। आता या ठिकाणी प्रश्न असा पडतो की मनुष्य जीवन तर एक आहे, कुठेही गेलं तर त्याचं आयुष्यमान सारखं असायला पाहिजे, हे विज्ञान म्हणेल, पण ज्योतिषशास्त्र कदापि याला मान्यता देत नाही। सफरचंदाचं झाड तुम्ही काश्मीरात लावलेलं आहे, ते झाड खानदेशात लावण्याचा प्रयत्न केला तर त्या तोडीचं झाड, त्या तोडीचं फळ खानदेशात मुळीच येणार नाही। मग जीवन आयुष्य हे झाडासारखंच आहे। काश्मीरातलं सफरचंदाचं झाड हे आयुष्यमान राहील तर खानदेश आलेल्याला ते झाड त्याचंच रूप आणलं तरीही आयुष्य कमी राहील। आलं लक्षात? त्याचप्रमाणे मुंबईला जे त्यांचं जीवनमान होतं ते त्या जन्माच्या राशीशी आयुष्यमानशी जोडलेलं होतं। ते सिंह राशीशी सूर्यसंबंधित रविसंबंधित योगात आणि नाशिकची राशी नाशिकप्रमाणे आपण आद्याक्षराप्रमाणे वृश्चिक राशी घेतली आणि ती वृश्चिक राशी त्या व्यक्तीच्या अष्टम स्थानात होती। अष्टम स्थानात असल्या कारणाने आयुष्य कमी झालं। असं असताना आयुष्य हे अचानक अनपेक्षितरित्या घटना घडतील, त्याचप्रमाणे कारण नसताना, आरोग्य ठीक असताना, कार्यक्रम करून संपन्न झाल्यावर, निजानी झाल्यावर झोपेत मृत्यू झाला। असं काय घडलं? कार्यक्रमात झालं, जेवण खावण व्यवस्थित झाल्या, पाहुण्यांच्या भेटीगाठी झाल्या आणि झोपतानाच का मृत्यू आला? वृश्चिक राशीला त्यावेळेला ढय्या 7.5 होती आणि ढय्या 7 अंतिम चरणात असताना मृत्यू झाला। माझ्या पत्नीचाही मृत्यू ढय्या 7.5 असताना झाला, परंतु शत्रुयोगामध्ये वृषभ राशी होती
आणि मेडिकल डॉक्टरांची राशी कन्या होती. संभ्रम पडला मला. परंतु शोधाशोध केली तर वृश्चिकच राशी वृश्चिक राशीत नाही आहे 7.5, परंतु वृषभ राशी मारक ठरली. जीवन आयुष्य अजून 5 वर्षाचं तिचं असतं ज्योतिषशास्त्राप्रमाणे. कर्म चांगलं होतं, ग्रहगोल चांगले होते, परंतु सान्निध्य मृत्यूकारक मिळालं म्हणून मृत्यू झाला. कोरोनामध्ये अनेक हजारो लोकांचा मृत्यू झाला म्हणून त्यांच्या पत्रिका सगळ्या मृत्यूकारक होत्या अशा नाही. कोरोनाच्या संपर्कात जे आले म्हणजे अशुभ स्थितीत गेले म्हणूनच मृत्यू झाला. आणि याच्यातून 99% मृत्यू हे भीतीपोटी झालेले आहे. मानसिक चंद्र कमजोर झाल्यामुळे, निर्माण केल्यामुळे. खऱ्या अर्थाने कोरोनामध्ये जे घटना झाल्या हजारो लोकांचा मृत्यू, त्यांचं शोधन होणं, संशोधन होणं फार महत्त्वाचं आहे की किती खरे मृत्यू झाले, किती खोटे झाले आणि किती पार्ट गेले. पण कोणीही करायला तयार नाही. मनुष्याला प्रेम दाखवतो, पती पत्नीचा जोडा असतो, संस्कृतीमध्ये देवधर्म दाखवले आहे, राम मंदिर मोठं झालेलं आहे, गल्लोगल्लीत महादेवाचे मंदिरं वाढू लागलेले आहे. मग सात्विक विचार आले आहेत का? नाही, मुळीच नाही. कैकांचे प्रेते तर गंगेत न जाळता वाहून टाकली गेलेली आपण दृश्य पाहिलेले आहेत. पतीचा जीव गेला, पत्नी म्हणते तिकडेच ठेवा, घरी आणू नका प्रेत. मुलं म्हणतात आम्ही यायला तयार नाही, तुम्ही काहीही करा. आजही परदेशात राहणारी मुलं आई वडिलांचा मृत्यू झाल्यावर पैसे मागा पण आम्ही येत नाही. कशास जन्मास घालावी ही पोरे, त्यापेक्षा असतील बरी ढोरे. अशी विचित्र समाज पद्धती आता निर्माण झालेली आहे. म्हणून हे आपण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जर बघण्याचा प्रयत्न केला की आपली मुले ही आपल्याला कितपत सहाय्यभूत होणार आहे हे बघायला हवं. माझ्याकडे परवा पत्रिका आली होती, 4 मुलं होती. आईवडिलांचा प्रश्न होता की आम्ही कोणत्या मुलामध्ये राहू. म्हटलं पहिल्या प्रथम तुमचा प्रश्न चुकीचा आहे. तुमचं घर आहे, दार आहे, इस्टेट आहे, संपत्ती आहे, मुलांचं काही नाही. मुलं तुमच्यात राहत आहेत, तुम्ही त्याच्यात कशाला राहतात. अनेक मुलं आम्ही आईवडिलांना वागवतो, मूर्खपणाचं वाक्य आहे. असं बोलणारे पाप भोगतील. कारण आईवडिलांना वागवण्याची क्षमता कोणत्याही मुलामध्ये नाही. साधी इच्छा पूर्ण करण्याची ताकदही मुलामध्ये नाही. कारण आईवडिलांनी जे तुमचे पार्ट बनवलेले आहेत, तुम्हाला उभे केलेलं आहे, तुमचं रक्त, मांस, गिवस हे सगळं आईवडिलांचं आहे. आईवडिलांच्या तुलनेमध्ये 33 कोटी देवी देवता पण बसत नाही. गणपतीने आपल्याला सांगून ठेवलेलं आहे, आई वडिलांना नमस्कार करा, प्रदक्षिणा करा, साऱ्या पृथ्वीचं पुण्य घ्या. पुंडलिकांनी आईवडिलांची सेवा करत असताना वीट फेकली होती विठोबाकडे की त्या विटेवर तुम्ही उभे राहा, मला पहिले आईवडिलांची सेवा करू द्या. आज परिस्थिती आईवडिलांना पूजन न करता कुठल्या तरी महाराजाचं पूजन होते, कुठल्या तरी महाराजाच्या प्रवचनाला गर्दी होते. 2 मिनिटं आईवडिलांजवळ बसणं होत नाही. किती पैसे आणि फी घेत आहे प्रवचनकार, कीर्तनकार, हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. अशा योगामध्ये
जीवन आयुष्याचा प्रश्न जर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला बघता येतो अष्टम स्थानावरून. परंतु अष्टम स्थानाचा प्रवास बघत असताना कर्म गतीचं 10वं स्थान आणि भाग्यस्थान 9वं हे पण बघायला हवं. तृतीय स्थान हे कर्तव्याचं स्थान असते. आता तृतीय स्थानात कर्तव्याच्या स्थानात पापग्रहाचा प्रवास असला आणि त्याच्या ठिकाणी जर मुलांचे ग्रहयोग असले तर अशी मुलांच्यामुळे आईवडिलांचा मृत्यू होतो. ज्यांना जन्म दिला त्यांच्याचमुळे मृत्यू, असा अनोखा खेळ आपल्याला ज्योतिषशास्त्रात बघायला मिळतो. ज्या वेळेला आईवडिलांची कुंडली आपण बघतो, आईची कुंडली बघत असताना, वडिलांची कुंडली बघत असताना पंचम स्थान पुत्राचं स्थान, दुसऱ्या पुत्राचं स्थान 7मं स्थान, तिसऱ्या पुत्राचं स्थान 9मं स्थान, एकादश स्थान पुढचं पुत्र, अष्टपुत्र सौभाग्यवतीचं स्थान 8 पुत्राचं असते स्वंशाचं. त्याच्यातून आपल्याला कळते की आपली मुलं कशी आहे. कोणात जन्म घालावा हे आपल्या हातात नाही, कोणाच्या घरी जन्म घ्यावा हे मुलांच्या हातात नाही. माझ्यासमोर एक व्यक्तीचा प्रश्न विचारला होता त्या मुलांनी वडिलांना की आम्ही तुम्हाला सांगितलं होतं थोडीच जन्म घ्यायला की आम्हाला जन्मास घाला. किती पापाचा प्रश्न होता हा आईवडिलांपुढे. आईवडील ढळाढळा रडायला लागले माझ्या कार्यालयात. म्हटलं बाबांनो, आईंनो रडू नका. त्या मुलाला आता सांगा की आम्ही तर न विचारता तुला जन्म दिला, आता तू तरी तुझ्या मुलांना जन्म देशील तेव्हा त्यांना विचारून दे की मी जन्म देऊ की नाही म्हणून. आम्ही तर बिगर विचारताना दिला. तो मुलगा अगदी माझ्या कार्यालयातून उठून चालता झाला, कारण याचं उत्तरच नव्हतं. आम्ही बिगर विचारताना दिला, आता तू तुझ्या मुलांना जन्म द्यायचा की नाही हे विचार अगोदर आणि मग जन्मास घाल. चफलक उत्तर दिलेलं मी त्याला. चालला गेला तो पोरगा. काहीतरी विचारायचं, काहीतरी अपमान करायचा आईवडिलांचा, ही गोष्ट योग्य नाही. मग याचा भोग भोगत असताना मग अशांचं अखेरचं आयुष्य कसं होते. अपघात भयात मृत्यू, साप विंचू चावून मृत्यू, एकटा बिबट्या चावून मृत्यू, हार्ट फेल, किडनी फेल, पॅरालिसिस, बुद्धिभ्रम, वेडेपणा, नपुसकत्व, हे काय येते. काहींच्या कुंडलीमध्ये हे नसताना सुद्धा योग येतात. त्यावेळेला आपली दृष्टी कर्माकडे वळते आणि कर्म जर बघितलं तर असंच असते. आईवडिलांची एखादी इच्छा जर अपूर्ण राहिली तर मुलांची इच्छा पूर्ण कशी होईल. आता याच्यामध्ये काय आहे, आईवडिलांनी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण केली आहे. ये रे काऊ, ये रे चिऊ असं करत करत तुम्हाला घास भरवलेला आहे, हात धरून चालवलेला आहे, शिक्षण दिलेलं आहे, तुम्ही जो हट्ट केला तो पुरवलेला आहे. आईवडिलांनी तर हट्ट केला नाही ना. आईवडील हट्ट काय करतील, एखाद्या तीर्थयात्रा जाण्याचं, बाकी काय हट्ट असतो त्यांचा. आणि तो जर पूर्ण झाला नाही तर मग भोग प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. निफाडची कुंडली माझ्याकडे आली होती. अगदी पवित्र घर. आता तिथे आजोबा जे होते ते रुग्णशय्येवर होते. त्यांना जवळच सप्तशृंगीला न्यायचं होतं पण मुलांनी नेलं नाही.
वास्तविक आजोबा जे होते ते चालते फिरते होते, काही वय झालेलं होतं 82, परंतु चालते होते, हळूहळू गेले असते. आता तर पारणा आहे वरती जाताना. आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाल्यावर त्या मुलाचा मृत्यू कोरोनात झाला. त्यांच्याच शेजारी निफाड गावातच त्या बाबांना कोरोना झाला. दवाखान्यात सुद्धा त्यांना घेतलं गेलं नाही. सत्य घटना आहे. मोहल्ल्यात सुद्धा त्यांना येऊ दिलं नाही. मी त्यांना सांगितलं, तुम्ही घाबरू नका, तुमचं कर्म पतीविषयी जोरात आहे, तुम्ही सौभाग्यवतीच राहाल. यांना तुम्ही उकिरड्यावर ठेवलं, पारावर ठेवलं, गावाच्या बाहेर ठेवलं, नाही औषध पाणी केलं तरी हे जिवंत राहतील. आता कोरोना 2014चा 10 वर्ष झाली. आजही ती व्यक्ती ठेला करून कांदा लसूण मुळे विकतात. काही वायरमनचं काम करतात, काही इतरत्रही काम करतात. अजूनही ती व्यक्ती सुदृढ अवस्थेत जगत आहे. आता हे का, तर त्यांच्या पत्नीचं कर्म म्हणून सौभाग्यवती योग त्या बाईला मिळाला, लाभला. आजही दाम्पत्य जिवंत आहे. मी त्यांच्याकडे अनेकदा जेवण केलं आहे, माझ्या बाईंनी पण केलेलं आहे. त्या व्यक्ती आहे बौद्ध धर्माच्या. आम्ही धुळ्याहून न जाता निफाड मार्गे जात होतो आणि सांगत होतो, ताई आमचं जेवण 2-2:30 वाजता करून ठेवा, आम्ही येत आहोत. फार सुंदर आस्वादपूर्ण रुचिपूर्ण जेवण आम्हाला मिळत होतं. आता हे गेल्यामुळे माझं जाणंच बंद झालेलं आहे. त्या ताई आठवण करतात, स्मरण करतात, दिलासा देतात. तर आपल्याला सांगण्याचा गोस्वारा असा की धन संपत्ती गाडी घोडी सगळं काही याला महत्त्व देऊ नका. आपलं जीवन आयुष्याला महत्त्व द्या आणि कर्मगतीला त्यासोबत जोड द्या. ग्रहगोलाच्या अनुषंगाने अल्पायुषी योग असला आणि कर्मगती तुमचं जर असली तर तुम्ही दीर्घायुषी निश्चित व्हाल. कारण ज्योतिषशास्त्रामध्ये 8वं स्थान हे मृत्यूचं स्थान आहे, त्याच्यानंतर भाग्यस्थान, त्याच्यानंतर कर्मस्थान आहे. कर्मस्थान आलं तर तुमचं मृत्यूस्थान येऊ देणार नाही पुढे, कारण जीवनाचं वयस्थान 12वं आहे. कुंडलीची रचना अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने आहे. म्हणजे या ठिकाणी केंद्रामध्ये जे कर्मस्थान ते 10वं स्थान, ते पितृस्थान, 4थं स्थान हे मातृस्थान. दोघांच्या दृष्टादृष्टीच्या योगामध्ये जर संतती स्थान आलं, 1, 2, 3, 4, तर ती संतती आयुष्यमान होते, नाही तर नाही. याच्यामध्ये चांडाळ योग झाला, बुधमंगळाचा अन्यन्य योग होत असताना मात्र तो कुटिल योग झाला, शनिचंद्राचा कुपुत्र योग झाला, तर अशा संततीचं आयुष्य कमी असते. स्वतः आईवडिलांच्या आयुष्याविषयीचा आपण जर विचार केला तर त्यांच्या आईवडिलाचा विचार आपल्याला करावा लागेल. मग पुनश्च आपल्याला मातृस्थान आणि पितृस्थान बघताना स्त्री सौभाग्यवती जाणं म्हणजे भाग्याचं जाणं असं समजलं जाते भारतीय संस्कृतीत. परंतु जर विधवा योग आला तर तो अशुभ असतो असं मुळीच नाही. ते कर्मगतीचा तो घोळ असतो, फेरा असतो. परंतु अशा स्त्रियांनी मात्र त्याच पद्धतीने वागायला पाहिजे. वागण्याला, चालण्याला, बोलण्याला, हौसेला, नटण्याला, मुरडण्याला, ब्युटी पार्लरला जाण्याला मर्यादा पाहिजे. समर्पणाची भावना पतीच्या गेल्यामुळे हवी.
पत्नी गेल्यामुळे मी समर्पणाची भावना व्यक्त करतो. आजही मी टी व्ही लावलेला नाही. समोर फोटो माझ्या पत्नीचाच आहे. समर्पण मुलांचं मातेसाठी समर्पण, सुनेचं सासू सासऱ्यांशी समर्पण. आता सुनेचा संबंध आला म्हणून विचारतो, तुम्हाला सांगतो. सून पहिले कोण आणते? सासू सासरेच आणतात. सून सौभाग्य घेऊन येत नाही. सून हे नवरा घेऊन येत नाही. सासू सासरेच तिचं सौभाग्य घेऊन येतात आणि म्हणून ती सौभाग्यवती होते. तिचा विवाह होतो. सौभाग्याचं मूळ स्थान सासू सासरे, दुसरं कुणीच नाही. म्हणून सुनेचं दैवत हे सासू सासरेच पाहिजे, बाकी कुणीच नाही. कारण ते सौभाग्याचं दैवत आहे, हे लक्षात घ्या. मुलांच्या जन्मजाते ते असले तरीही सुनेचं सौभाग्याचं जन्मजाते हे सासू सासरेच आहे. मग अशांचं नामस्मरण, अशांचं पूजन अर्चन करणं महत्त्वाचं नाही का? यांना दैवत्वाचं स्थान देणं नको का? विचार करा. ज्यांच्याशी काही संबंध नाही अशांचं पूजन अर्चन करून उपयोग काय? मग हे गणित केव्हा सुटते? जीवनाच्या अखेरी. माझं वय 76 आहे. मी अनेक पिढ्या, 3-4 पिढ्या पाहिलेल्या, रावेरमधल्या आणि इतर ठिकाणच्या मधल्या. एकाच पिढीमध्ये संपत्ती नष्ट होणे, एकाच पिढीमध्ये अपत्यहानी होणे, एकाच पिढीमध्ये वंश नसणे, एकाच पिढीमध्ये कोरोनामध्ये मृत्यू होणे, 7 पिढ्याची इस्टेट असताना शून्यवत होणे, अल्पायुषी होणे, दीर्घायुषी होण्यासाठी कर्मगती आवश्यक आहे. एक व्यक्ती अगदी शाकाहारी होती, घरून पाणी पिऊन जाणारी होती आणि तिला मुखाचा कॅन्सर झाला. मी आश्चर्यचकित झालो. मी अनेकांना ही कुंडली दाखवली, पुण्याच्या अनेक ज्योतिषांना, आमच्या मित्रपरिवारांना. पण ते म्हणे असं तर व्हायला नको. म्हटलं दादा, इथे कर्मगती चुकली आहे. रात्रंदिवस वाईट शब्दाचा उच्चार, एक आत्ताच गोष्ट आहे रावेरचीच. संसार पत्नीसोबत मुलासोबत करत आहे आणि आई दुसरीकडे झोपडीमध्ये राहत आहे. आता ती आईला रात्री बेरात्री पाणी लागलं, संडास लागली, लघवी लागली, बाथरूम लागलं, काय औषध पाणी लागलं तर काय करा? कोणत्या वेळेला जीव जाईल, काय जाईल? वय 78-80. पत्नी जवळ आणि आई दूर, कसा भोग होईल? विचार करणं आहे. आज तुम्हाला वाटत असलं की आपण जिवंत आहोत, पण उद्याचं काय? शेवटी कर्मगतीचा पासबुकामध्ये हे लिहिलंच जाणार आहे. एखादी विनामूल्य वस्तू घेणं, विनामूल्य वस्तूचा वापर करणं आणि त्याला श्रेय न देणं, उपकाराची परतफेड न करणं, अशी काही माणसं असतात. विनामूल्य मिळालेल्या वस्तू दुसऱ्याला विकून टाकणे, आपले ऐपत नसताना सरकारी सवलती घेणे, हे सुद्धा लिहिलं जाते कर्मगतीत. ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने तृतीय स्थान स्वामी जर लाभात आणि भाग्यात गेला तर ते भाग्यवान व्यक्ती असतात. आणि तृतीय स्थान लाभात गेलं, लाभातून अष्टमस्थानाकडे गेलं तर लाभ मिळतो, परंतु तो स्वीकारता येत नाही, तो बुडतो. काही मुले आई वडिलांना कीर्तिमान ठरतात, मोठमोठ्या पदव्या घेतात, मोठमोठ्या यश मिळवतात. आई वडिलांना ते बरं वाटते.
नाही बा माझा मुलगा डॉक्टर झाला, माझा नातू डॉक्टर झाला, माझा मुलगा शास्त्रज्ञ झाला, माझा मुलगा कलेक्टर झाला, माझा नातू कलेक्टर झाला, प्रांत झाला. आईला, वडिलांना, आजोबा आजींना अभिमान वाटतो. परंतु त्याचगत मुलांना सुद्धा अभिमान वाटला पाहिजे आई वडिलांचा. ते अडाणी असो, शेतकरी असो, मजूर असो, की मी आई वडिलांमुळे घडलो. एका डॉक्टरांचं उदाहरण आपण पाहिलं आहे, कोल्हाट्याची पोर, त्यांनी लिहिलेलं आहे पोर. आई काय परिस्थितीत होती त्याचं वर्णन आहे. आणि ते डॉक्टर झाले, पण आईला आई मानलं, त्यांनी टाकून नाही दिलं. मोठ्या कंपनीत, कापडाच्या कंपनीचा मालक, शेवट पावतर पत्नीनं शिजवलेलं अन्नच खाल्लं, फॉरेनमध्ये जात होता तर डबा येत जात होता. राष्ट्रपती प्रतिभाताई बाईंकडे पहा तुम्ही. अंगभर वस्त्र होते, साधं राहणं होतं, उच्च विचारसरणी होती. गांधीजी होते, बॅरिस्टर होते, लंडनचे बॅरिस्टर होते, पंचानेसत होते, कपड्याचा शौक नव्हता. टाटा आत्ताच गेले. टाटाचं काय आहे, जगात साम्राज्य आहे, पण साधं राहणं साधं होतं. साधे राहण्यातच मोठेपण आहे. आधुनिक कपडे, वस्त्र प्रावरणं हे हिंदू संस्कृतीला मान्य नाही आहे. मोठ्या व्यक्तींचं चरित्र वाचत असताना त्यांचे गुण पण आपण बघायला गेलं. ज्या वेळेला तुम्ही राम मंदिरात जातात तर रामाचा पोशाख तुमच्यासारखा आहे का, तुम्ही केला आहे का? महादेवाच्या मंदिरात राहतात, शंकराचं जे आहे त्यागाची भूमिका, पार्वतीविषयी प्रेम, तसं तुम्ही स्वीकारलं आहे का? संस्कृतीविषयी शिक्षण घेण्याची जरूर आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये जसं आपली कुळदेवता आहे, कुळदेवी आहे, त्याचप्रमाणे ग्रहाच्या अनुषंगाने आपल्याला कोणता ग्रह उच्चीचा, कोणता नीचीचा, कोणता मारक आणि कोणता तारक हे जाणकार ज्योतिषाकडून बघून आपण त्याप्रमाणे उपासना करायला हवी. तर आपण निश्चितच आयुष्यमान होतात, प्रगती होते, कीर्तिमान होतात, यश मिळते. पण याला जाणकार ज्योतिषी सवाल असतो. याच्यासाठी प्रत्येकाने जन्मकुंडली करून घेणे आवश्यक आहे. जन्माक्षर आणि जन्मांक लिहिलेल्या या कुंडल्या नाही. कॅम्प्युटरमध्ये कुंडली सत्य नसते, हे मी वारंवार सांगतो. डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर डोळ्याच्या डॉक्टरकडे जावं लागते. तसेच आपल्या कुंडलीमध्ये जन्मोदयाची कुंडली, स्वभावाची कुंडली, आरोग्याची कुंडली, शिक्षणाची कुंडली, व्यवसायाची कुंडली, नोकरीची कुंडली, संसाराची कुंडली, जीवनाच्या म्हातारपणाची कुंडली, भाग्याची कुंडली, मंत्र, उपासना, आराधना, यंत्रसिद्धी एवढा साधारणतः गोश्वारा कुंडलीत तरी असायला हवा. विवाहाचा प्रश्न असेल तर आपल्याला विवाहाचीच कुंडली लागेल, दुसरी जन्मकुंडली वगैरे पाहून काहीही उपयोग नाही. शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला विद्येचीच कुंडली लागेल, त्याच्यामार्फतच आपल्याला योग्य मार्गदर्शन होईल. असो, आजच्या कार्याचं इथेच समापन करूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि पुढच्या कार्यक्रमाला भेटूया. माझे विचार आपणाला आवडत असतील तर ते इतरांना जरूर शेअर करा. आपल्या व्हिडिओ प्रसारण हा जगभर झाला पाहिजे, त्याच्यात तुमचे सहयोग मला प्राप्त झाला पाहिजे. तुमच्या सहयोगानेच मी पुढे जात आहे आणि नवीन नवीन विषय मी तुम्हाला मार्गदर्शन करण्यास सिद्ध होणार आहे. म्हणून तुमचा सहयोग, इतरांना तुम्हाला जास्तीत जास्त हे व्हिडिओ प्रसारण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. त्याच्यातून तुम्हाला पुण्याचा लाभ मिळेल, मला समाधान मिळेल. असो, आज आपण पाहिलं तर 21/4/2025 रात्रीचे 11:19 माझ्या घड्याळात झालेले आहे. म्हणजे माझं वय 76 आहे. एकटा असतानासुद्धा मी मार्गदर्शन हेतूने, माझ्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने
मी तुमच्याशी संवाद साधत असतो. वास्तविक मला आता 76 वयात आराम करण्याची गरज आहे, परंतु माझे पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या अखेरच्या शब्दाला जागून मी जागृत कार्य, व्हिडिओ प्रसारित करण्याचं कार्य, आपणास मार्गदर्शन करण्याचं कार्य, ज्योतिष कार्य करण्याचा प्रयत्नासाठी मी कार्यरत आहे. असो, पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.